मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रव्याची पुरी बनवणार आहोत. जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने थोडंसं मीठ टाकून घेते. याला काय मीठ जास्त नाही टाकायचं. थोडंसं तेल मळण्यासाठी आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. हे अर्धा किलो मैदा आहे. आपण मैद्याचे बनवणार आहे. थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मळून घेऊ आपण. हे बघा आपल्या हातात हे पीठ मळून झालं. एक 15 ते 20 मिनिट ह्याला आपण कॅरी बॅग मध्ये घालून ठेवायचं, म्हणजे मऊ राहते पीठ एकदम. आता ह्याला थोडं ठेवायचं आपण हे बाकूर तयार करून घेतलेलं आहे. त्याला भाजून काजू बदाम मिक्स करून, विलायची ते सगळं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साय टाकून घेते दुधावरची, ह्याला मिक्स करते. आपण करंज्याला जसा बाकूर तयार करतो का तसा बाकूर तयार करून घ्यायचं. हे बघा असं. थोडा आपला हे खुल्ला खुल्ला दिसायला आहे ना बाकूर, त्याच्यासाठी थोडंसं दुधावरची साय मध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपले 15 ते 20 मिनिट झालं. आता आपण पीठ आपलं भिजलेलं आहे. हे बघा पीठ कसं मऊ झाले ते. ह्याचे आपण पेढे तयार करून घेऊ, लाटून घेऊ. हे असंच राहू द्यायचं, ह्याला ठेवायचं. ह्याचे पेढे तयार करायचे थोडे, आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे. तयार करून घेतले. आता आपण लाटून घेऊ आणि हे तर असंच ठेवायचं. जसं पाहिजे तसं करून घ्यायचं आपल्याला. हे बघा आपण अशा पुऱ्या तयार करून घ्यायच्या. पातळ 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 लाटायच्या, असं जाड नसून अशा पातळ पाहिजे आपल्याला, जाड नाही पाहिजे. ह्याच्यामध्ये असं भरून घ्यायचं 2 चमचे. असं एकावर ठेवायचं. बंद करून घ्यायचे. पूर्णपणे बंद करून घ्यायचं आणि पुन्हा हे कट करून घ्यायचं. हे थोडासा हातावर घ्यायचं होतं. असे आपण डिझाईन तयार करून घ्यायचं. तयार होतं हे करायचं, ठेवायचं. अशाच पूर्ण बनवून घ्यायचं. आता हे
आपण हे तेल गरम करू आणि ह्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेऊ. काय नाही आपण आता तळून घेऊ हे. जास्त लाल बी नाही तळायचं. अशा कलरचं तळून घ्यायचं. लगेच आपण दुसरी सोडू ह्याच्यामध्ये. एक एक दोन दोन बी तळलं तरी चालतं. करायला थोडी वेळ लागते पण लय छान पुरी तयार होते ही रव्याची पुरी. चवीला पण लय छान लागते. हे बघा आपल्या पुऱ्या तयार झाल्या. रव्याच्या पुऱ्या तयार. बघा तुम्ही पण करून. छान झाल्या. याच्यामध्ये भाकरी भरून केलेल्या आहेत पुऱ्या तयार.